नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसांपासून जवळजवळ मित्रांनो तुम्ही जर बघितलं 3 दिवसांपासून विद्यार्थी खूप जास्त प्रश्न विचारत आहे। प्रश्न एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या कोणता प्रश्न आहे। सर आरोग्य सेवकचं वेळापत्रक कधी येईल? सर आरोग्य विभागाच्या ठिकाणी सर झेडपीच्या ठिकाणी वेळापत्रक कधी येईल? सर ठिकाणी ग्रामसेवकचं वेळापत्रक कधी येईल? हाच प्रश्न आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांनी तुम्ही जर बघितलं 3 दिवसापासून एकच प्रश्न विचारला आहे। सर आरोग्य सेविकेचं वेळापत्रक कधी येईल? सर ग्रामसेवकचं वेळापत्रक कधी येईल? सर एक्झाम कधी होईल? सर आचारसंहिता लागणार, एक्झाम होणार की नाही होणार? सर एक्झाम या ठिकाणी होईल की नाही होईल? सर वेळापत्रक येणार की नाही येणार? असे अनेक प्रश्न ठिकाणी विद्यार्थी उपस्थित करत होते। तर विद्यार्थ्यांनो फायनली आज मी तुम्हाला सर्व गायडन्स करणार आहे की नेमकं तुमचं वेळापत्रक कधी येणार आहे। आणि विद्यार्थ्यांनो एक छोटीशी माहिती एका विद्यार्थ्यांकडून मित्रांनो आपल्याला मिळाली, ती माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे। म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तर जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो लगातार 5 दिवसांपासून विद्यार्थी ठिकाणी काय करत आहे, कॉल मोहीम राबवत आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी कॉल मोहीम राबवायला सुरुवात केली आहे आणि जर तुम्ही प्रयत्न केला तर मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडून काही ना काही उत्तर मिळेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं। त्याचप्रकारे मित्रांनो आपल्याही भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉल केले, जे मंत्री महोदय असतील त्यांना केले, नंतर मित्रांनो पोपटराव जोशी असतील त्यांना केलं, ग्रामविकास विभागाला कॉल केले, सर्व ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांनी कॉल केले। आता विद्यार्थ्यांनो कॉल केल्याच्यानंतर एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळाली तुमच्या वेळापत्रकाबाबत की वेळापत्रक कधी येणार आहे, त्याविषयी तुम्हाला मी सर्व गायडन्स करतो। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांनी व्हिडिओ लाईक केला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण विद्यार्थ्यांनो तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही, म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो सर्व माहिती 100% ऑथेंटिक प्रोव्हाइड केली असते, म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये वेळापत्रकाबाबत अपडेट प्रोव्हाइड करणार आहे, एक्झाम डेटबाबत माहिती प्रोव्हाइड करणार आहे आणि मित्रांनो पैसा निर्णयाबाबतही तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला मी जे का मित्रांनो वेळापत्रक याविषयी माहिती प्रोव्हाइड करतो। तर बघा मित्रांनो, केवळ नॉन पेसा झेडपी परीक्षा होण्याची शक्यता आहे। आता मित्रांनो एका विद्यार्थ्याने कॉल केले होते, त्यांच्याकडून मित्रांनो आपल्याला एकच उत्तर मिळालं आहे। प्लस म्हणजे मित्रांनो इथं जर तुम्ही ठिकाणी बघितलं तर ही माहिती या ठिकाणी आलेली आहे की केवळ नॉन पेसा झेडपी परीक्षा होण्याची शक्यता आहे। आणि विद्यार्थ्यांनो 3 ते 5 तारखेपर्यंत मित्रांनो वेळापत्रक येण्याची सुद्धा शक्यता आहे। काय सांगितलेलं आहे? 3 ते 5। आता मित्रांनो यामध्ये 3 ते 5 नेमकं कधी येईल, तर मित्रांनो 3 तारीख या ठिकाणी सांगितलं जाते, पण विद्यार्थ्यांनो 3 ते 5 दरम्यान कधी येईल, मग ते 4ला येऊ शकतं किंवा 5ला येऊ शकतं, पण 3 तारखे मित्रांनो ठिकाणी सांगितलं जाते की 3 तारखेला तुमच्या ठिकाणी वेळापत्र येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये। आता मित्रांनो वेळापत्र जानेवारीच्या एंडिंगला आलं पाहिजे होतं, जेणेकरून तुमची एक्झाम फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला ठिकाणी गेली असते, पण विद्यार्थ्यांनो वेळापत्र ह्या महिन्याच्या एंडिंगला या ठिकाणी येत नाही, आतापर्यंत तरी आलेलं नाही। पण जर मित्रांनो कदाचित आलं तर चांगलं होणार आहे, पण विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आलेलं नाही आहे, म्हणून विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनी कॉल केले होते। तर कॉल केल्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांना एकच माहिती मिळाली की तुमचं वेळापत्र 3 तारखेला येईल असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो ह्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा एक महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण होतो। तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की विश्वास ठेवायचा की नाही। आता दुसरा पर्याय मित्र तुमच्याकडे नाही आहे, तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे। जर 3 तारखेला तुमचं वेळापत्र आलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो 4 किंवा 5 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे। तोपर्यंत तुमचं वेळापत्र जर आलं नाही तर मित्रांनो 5 तारखेच्या नंतर म्हणजे 6 तारखेच्या नंतर मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा कॉल करू शकतात आणि पुन्हा एकदा मित्रांनो विचारणा करू शकता की तुम्ही 3 तारखेला सांगितलं होतं, 4 तारखेला सांगितलं होतं, 5 तारखेला सांगितलं होतं, या 3 दिवसापैकी कधीही वेळापत्र आलेलं नाही आहे। मग तुम्ही या ठिकाणी आम्हाला फक्त या ठिकाणी आशावर ठेवतात की आम्हाला या ठिकाणी फक्त खोटी माहिती सांगतात, असं तुम्ही विचारणा करू शकता। पण विद्यार्थ्यांनो एका विद्यार्थ्याने कॉल केलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सर्व माहिती प्रोव्हाइड करतो। प्लसमध्ये मी सुद्धा ठिकाणी विचारणा केली, त्यांच्याकडून मित्रांनो एकच माहिती प्रोव्हाइड केली की 3 किंवा 5 तारखेच्या दरम्यान तुमचं वेळापत्रक कधी येईल। आता तुम्हाला जर मित्रांनो ही माहिती खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः कॉल करून विचारणा करा, तुम्हाला तीच माहिती मिळेल की 3 ते 5 दरम्यान तुमचं वेळापत्रक कधी येण्याची शक्यता आहे। आता विद्यार्थ्यांनो हे वेळापत्रक जर आलं तर मित्रांनो तुमची जी एक्झाम आहे ही एक्झाम कधी होईल, तर एक्झाम मित्रांनो 15 ते 20 पासून या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे। आता मित्रांनो ही एक्सपेक्टेड डेट आहे, 15 ते 20 ही अंदाजित मित्रांनो डेट आहे, याच दरम्यान तुमची एक्झाम होईल असं नाही। तुमची एक्झाम मित्रांनो कधी होऊ शकते वेळापत्र आल्याच्यानंतर कळणार आहे, पण वेळापत्र मित्रांनो 3 ते 5च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, पण तुम्हाला एक्सपेक्टेड डेटही सांगितलेले 15 ते 20 पासून तुमच्या ठिकाणी एक्झाम होऊ शकते। म्हणजेच मित्रांनो जवळजवळ 15 दिवस त्या ठिकाणी 10 दिवस तुमच्या ठिकाणी शेवटचे आहेत, त्या दरम्यान तुमच्या ठिकाणी मित्रांनो एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, आता मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो जी आचारसंहिता आहे, आता आचारसंहिता तुम्हाला पडला असेल प्रश्न की आचारसंहिता कधी लागणार, आचारसंहिता मित्रांनो तुमची मार्च महिन्यामध्ये लागणार, लक्षात घ्या मार्च महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे, कारण जी निवडणूक आहे ती निवडणूक मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। आता मित्रांनो एक्सपेक्टेड डेट या ठिकाणी सध्या सोशल मीडियावर 16 तारीख या ठिकाणी सांगितली जात होती की 16 तारखेला तुमच्या ठिकाणी निवडणूक होईल, पण मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ही 16 तारीख जी सांगितली जाते ही तारीख मित्रांनो खरी नाही आहे किंवा ह्या तारखेला तुमची मतदान होईल असंही नाही आहे, म्हणून विद्यार्थ्यांनो यावरही विश्वास ठेवायचा नाही, कारण ऑफिशियल मित्रांनो निवडणूक आयोगाने या ठिकाणी यावर सांगितलेलं आहे की 16 तारखेला तुमची निवडणूक होईल असं या ठिकाणी नाही आहे, फक्त मित्रांनो अंदाजे या ठिकाणी डेट सांगितले जात होते। म्हणून विद्यार्थ्यांनो आता जर बघितलं तरी एप्रिलमध्ये तुमची निवडणूक होईल हे लक्षात घ्या। आता मित्रांनो एप्रिलमध्ये या ठिकाणी निवडणूक होणार आहे, मग मित्रांनो तुमची जी आचारसंहिता आहे त्या कधी लागणार आहे, मार्च महिन्यामध्ये लागणार आहे, आणि मार्च महिन्यामध्ये मित्रांनो ती 15 तारखेच्या नंतरही लागू शकतात किंवा मित्रांनो 1 तारखेपासूनही लागू शकतात, पण आपण एक्सपेक्टेड मित्रांनो 15 तारीख धरलेली आहे की 15 मार्चपासून तुमच्या ठिकाणी
आचारसंहिता लागू शकतात. आता मित्रांनो आचारसंहिता जर 15 मार्चपासून लागणार असेल तर तुमची एक्झाम कधी होईल? तर एक्झाम मित्रांनो तुमची या ठिकाणी जर बघितलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी जर घेतली तरी तुमची एक्झाम होऊ शकते. म्हणून मित्रांनो 3 ते 5 दरम्यान वेळापत्र आलं पाहिजे फेब्रुवारी महिन्याच्या आणि मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत तुमचं एक्झाम घेतली गेली पाहिजे. एक्झाम जर तुमची फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत झाली तर मग मित्रांनो पुढचा मार्ग मोकळा होतो. नंतर बघा पुढच्या महिन्यात मित्रांनो परीक्षा ही 100% होऊन पूर्ण होणार आहे असं ठिकाणी माहिती मिळाली. आता मित्रांनो पाहावं लागणार आहे की या ठिकाणी एक्झाम होते की नाही, पण माहिती तरी अशी मिळाली की 100% तुमची एक्झाम पुढच्या महिन्यामध्ये कंडक्ट केली जाणार आहे. नंतर बघा मित्रांनो जर पुढील महिन्यात परीक्षा झाल्या तर अशा प्रकारे मित्रांनो परीक्षा होण्याची शक्यता आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 15 ते 20 पासून तुमच्या ठिकाणी परीक्षा चालू होऊ शकते. 3 ते 5 दरम्यान तुमच्या ठिकाणी वेळापत्र येऊ शकतं. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि तुम्हाला वेळापत्राची डेटही मी सांगितलेली कधी येईल आणि मित्रांनो एक्झामची डेटही सांगितलेली कधी होणार आहे. बघा वेळापत्राची डेट आणि एक्झामची डेटही तुम्हाला मी सांगितलेली आहे. ही एक्सप्रेस डेट आहे मित्रांनो एक्झामची, पण वेळापत्र मित्रांनो या दरम्यान येईल अशी माहिती मिळाली आहे. आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेसा निर्णय. तर बघा मित्रांनो पेसा निर्णयाची जी डेट आहे ती कधी आहे मित्रांनो 30 तारखेला. बघा 30 तारखेला सुनावणी होणार आहे आणि मित्रांनो यामुळेच तुमचं जे काही वेळापत्र आहे ते या ठिकाणी मित्रांनो लांबलेलं आहे. कारण 30 तारखेला मित्रांनो जर सुनावणी झाली तर तुमचं वेळापत्र मित्रांनो फेब्रुवारीच्या 3 किंवा 4 येऊ शकतं अशी माहिती या ठिकाणी मिळाली. म्हणजेच काय मित्रांनो तुमचं वेळापत्र या जानेवारीच्या एंडिंगला का आलं नाही त्याचं कारण हेही सांगितलं जातं आहे की पेसा निर्णयाची सुनावणी झाली नाही म्हणून. आता पेसा निर्णयाची मित्रांनो सुनावणी 30 तारखेला होणार आहे म्हणून मित्रांनो तुमचं जे वेळापत्र ते फेब्रुवारीमध्ये गेलेलं असेल की माहिती मिळाली आहे. तर पेसा निर्णयाची सुनावणी कधी होणार आहे? 30 तारखेला. याची तुम्हाला माहिती मी दिली आहे पेसा निर्णयाबाबत आणि वेळापत्राबाबतही तुम्हाला मी गायडन्स केलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो तुमचे सर्व प्रश्न मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. आचारसंहितेबाबतही तुम्हाला मी गायडन्स केले आहे की आचारसंहिता कधी लागणार आहे, निवडणूक कधी होणार आहे, सर्व तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करून दिली आहे. जेणेकरून मित्रांनो तुमच्या मनामध्ये कोणताही डाऊट राहायला नको. अजूनही काही शंका उपस्थित झाल्या असेल, काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर तुम्ही कधीही केव्हाही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला मित्रांनो पर्सनल ठिकाणी रिप्लाय देईल आणि तुमचे सर्व प्रश्न ठिकाणी मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. कारण विद्यार्थ्यांनो आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते आणि विद्यार्थ्यांचं जे काही डाऊट आहे त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा मित्रांनो आपण त्या ठिकाणी नेहमी प्रयत्न करत असतो. म्हणून तुम्हाला मी सर्व माहिती पुराव्याच्या त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. तर बघा विद्यार्थ्यांनो सर्व तुमच्या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह झाला असेल अशी अपेक्षा करतो. कारण विद्यार्थ्यांनो तुमचं जे वेळापत्र आहे ते 3 ते 5 दरम्यान येण्याची शक्यता आहे. एक्झाम मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची होण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही मित्रांनो आचारसंहिता आहे ती आचारसंहिता मित्रांनो मार्च महिन्याच्या 15 तारखेपासून लागण्याची शक्यता आहे. जर 1 तारखेपासून लागले तर मित्रांनो तुमचं असंही मित्रांनो वेळापत्र एक्झाम जी फेब्रुवारीमध्ये होऊन जाईल. मग 1 तारखेपासून लागली तरी काही हरकत नाही किंवा 15 तारखेपासून जरी आचारसंहिता लागली तरी काही हरकत नाही आहे. कारण मित्रांनो निवडणूक एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांनो वेळापत्राबाबत तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड केले आहे, एक्झाम डेटबाबत अपडेट केले आहे, प्लसमध्ये पेसा निर्णय. तर मित्रांनो पेसा निर्णय जो आहे त्याची सुनावणी 30 तारखेला होणार आहे. जर 30 तारखेला मित्रांनो फायनल डिस्पोजल आला तर तुमचा मार्ग मोकळा होऊन जाईल आणि विद्यार्थ्यांनो मार्ग मोकळा झाला तर झेडपीचे वेळापत्र कधी प्रसिद्ध होईल आणि विद्यार्थ्यांनो यावर फायनल डिस्पोजल आला नाही तरी मित्रांनो तुमचं वेळापत्रासाठी मार्ग मोकळा होऊन जाईल. कारण मित्रांनो 3 ते 5 तारीख यासाठीच दिली आहे. कारण मित्रांनो पेसा निर्णयामध्ये ठिकाणी सुनावणी होईल. सुनावणी दरम्यान जर मित्रांनो पेसाचा जो प्रॉब्लेम तो जर ठिकाणी सॉल्व्ह झाला तर मित्रांनो जे काही पेसा क्षेत्राचे जे काही जिल्हे आहेत त्यांचेसुद्धा मित्रांनो वेळापत्र ते जाहीर करू शकतात, त्यांची या ठिकाणी एक्झाम घेऊ शकतात याची अपेक्षा आहे. म्हणून मित्रांनो 3 ते 5 दरम्यान तुमच्या ठिकाणी वेळापत्र येण्याची शक्यता आहे आणि जर जानेवारीच्या एंडिंगला वेळापत्र आलं तर अतिशय चांगलंच आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार 3 ते 5 दरम्यान तुमचं वेळापत्र येऊ शकतं. अपेक्षा करतो मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.